सरकारने मनोज जरांगे पाटलांना गंडवलं तर नाही ना? भुजबळ यांच्यासोबत सरकार तर मग शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी मान्य होणार? जरांगे पाटील स्टेटमेंटवर स्टेटमेंट देतात, त्यातून दिशा भरकटल्याचा वास येतो. जरांगे अडकत चालले. 3 मुद्दे याचा पुरावा आहेत. एकदा पाहाच नेमकं घडलंय का? वेगळं म्हणजे काय हे स्पष्ट आम्हाला तुम्ही करा, पण आम्हाला 50% आतमध्ये आम्ही ओबीसी मध्ये आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. बहाणे आम्हाला सांगू नका. मराठ्यांचा रोष तुम्ही पत्करू नका. कोणाच्याही न कसल्याच्याही दबावाला सरकारला जर बळी पडायचं असेल आणि आमच्याशी दगाफटका करायचा असेल तर हे तुम्हाला मग जड जाईल. कारण आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि आम्ही ते मिळवणार आहेत. आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही कोणताही कायदा बनवू नका किंवा असं काही प्रकार करू नका. कारण तुम्हाला मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर तुम्ही घेऊ नका, कारण ती नाराजी तुम्हाला मागात पडत. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा भरकटते का असा प्रश्न. अवघ्या काही दिवसात मराठ्यांचा मसीहा म्हणून नावारूपाला आलेले जरांगे पाटील आता हळूहळू नवनवीन वादात अडकत चालल्याचं दिसतं. जरांगेंच्या सभांमध्ये होणारा खर्च, ऋषिकेश बेद्रे याला झालेली अटक व त्याच्याकडे सापडलेली पिस्तूल आणि जिवंत काडतूस यामुळे जरांगे पाटील चांगलेच अडचणीत सापडल्याचं दिसतं. हे कमी की काय म्हणून नुकतीच लायकी काढण्याच्या प्रकरणामुळे मनोज जरांगे पाटलांची इमेज काहीशी डॅमेज होत असल्याची चर्चा. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची एक सर्वसाधारण मराठा कार्यकर्ता या इमेजला कुठेतरी धक्का बसतोय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सध्या मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करतात. विविध ठिकाणी त्यांच्या सभा होतात. गावोगावी त्यांचं जंगी स्वागत देखील केलं जातंय. परंतु आरक्षणाची लढाई अपूर्ण असताना हे हारतुरे कशासाठी हा प्रश्न निर्माण केला जात आहे. एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखं मनोज जरांगे पाटलांचं गावोगावी स्वागत केलं जातं. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढणारा सामान्य मराठा कार्यकर्त्याला व्हीआयपी कल्चरची भुरळ पडली की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मराठा आरक्षण कसं व केव्हा मिळेल हे अजून स्पष्ट झालं नाही. राज्य सरकारकडून मराठ्यांना केवळ कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जातं. मराठा आरक्षणाचा लढा अद्याप पूर्ण व्हायचा, परंतु त्याआधी जरांगे पाटील जेथे जातात तेथील लोक त्यांचा हारतुरे आणि व्हीआयपी कल्चर प्रमाणे स्वागत करतात. त्यामुळे लढाई जिंकण्याआधीच अशी पैशांची उधळण अनेकांच्या पचनी पडत नाही. बरं, या सर्व स्वागत सत्काराला जरांगे पाटील देखील आवर घालताना दिसत नाही. कार्यकर्ते उत्साही आहेत हे मान्य, परंतु लढा अंधांतरी असताना असलं स्वागत कितीपत योग्य असा प्रश्न विचारला जातो. दुसरीकडे जालन्यातील पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयित असलेला ऋषिकेश बेद्रे याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे त्याच्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतुसं आढळलीत. त्याला अटक करण्यात आल्यानं जरांगे पाटील नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या. आरक्षणाच्या आंदोलनात सहभागीकडे सराईत गुन्हेगाराप्रमाणे हत्यारं सापडल्यानं मनोज जरांगे पाटील चांगलेच अडचणीत सापडलेत. आंदोलनाच्या लढ्यात पिस्तूलचं काय काम असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. जरांगे पाटलांना पुन्हा एक वादाचा अंक त्यांचा समोर आला. लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय असं आक्षेपार्ह विधान जरांगे यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केलं. पण आता हे विधान अंगलट आल्यानं लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगेंनी जाहीर केलं. परंतु यावरून भुजबळांनी चांगलंच रान उठवलं. लायकी या शब्दावरून आता राज्यात नवीन वर्ण व्यवस्था निर्माण होत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. लायकीवरून जरांगे पाटलांना काय म्हणायचं हे सर्व राज्याला कळालं असल्याचंही भुजबळांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील भाषणाच्या ओघात बोलले असले तरी आता हे वक्तव्य त्यांच्यात चांगलंच अंगलट आलं. माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता, वेगळा होता, पण विनाकारण त्याला जातीकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. काहींनी त्या शब्दाचं विनाकारण गैरसमज केला, तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडे ओढलं असं जरांगेंनी म्हटलंय. आता एकदा तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नसतो. कितीही त्यावर स्पष्टीकरण दिलं तरी जरांगेंचं विरोधक त्यांना यावरून इतकं स्वस्तात तर सोडणार नाहीत हे नक्की. दुसरीकडे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनीही जरांगे पाटलांच्या भूमिकेवर शंका निर्माण करणारं एक वक्तव्य केलं होतं. जरांगे पाटील आता हळूहळू राजकीय बोलू लागण्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. त्याआधी राज ठाकरेंनीही जरांगे पाटलांना एका वेगळ्या पद्धतीने टोला लगावत त्यांच्यावर मिश्किल टीकाही केली होती. ज्या वेगानं जरांगे पाटलांना संपूर्ण राज्यात सहानुभूती मिळाली होती, त्याच वेगानं ते आता हळूहळू वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले. पुढील काळात जरांगे पाटलांनी संयमी भूमिका घेऊन राजकारणात न अडकता केवळ आरक्षण एके आरक्षण हेच धोरण ठेवलं तरच त्यांना जनतेचा पाठिंबा कायम राहील असं एकंदरीत दिसतंय. याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.